UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष, पण जागा घटणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं वक्तव्य। शरद पवार सांगलीतील भाजपला धक्का देण्याची शक्यता। माजी खासदार संजय काका पाटील आणि शरद पवारांमध्ये मोदीबागेत भेट, मात्र भेट राजकीय नसून कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी आल्याची संजय काकांची माहिती। बारामतीत अजित पवारांच्या समर्थकांचं पत्र व्हायरल। दादा तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्य करताय, कार्ड खेळताय, पत्रातून समर्थकाची खंत व्यक्त। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप, सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख, तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यकाळ मिळालेला नाही। शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही, पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची भीती। अजितदादा गटातील आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। शरद पवारांचा महाराष्ट्रात सर्वत्र दरारा चुकीला माफी मिळते, मात्र महाराष्ट्रात गद्दारीला माफी नसते। खासदार अमोल कोल्हेंचा अजितदादा गटातील आमदारांवर निशाणा। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त बेईमानी अजित पवारांनी केली। अनुभवाच्या आधारावर देखील दादाच वरिष्ठ, त्यामुळे अजितदादांना मुख्यमंत्री पदावर बसण्याचा हक्क। संजय राऊतांची खोचक टीका। भारतात समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, राहुल गांधी यांचं अमेरिकेतील विद्यापीठात मोठं वक्तव्य। देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणं ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पलटवार। आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला। विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं राहुल गांधींची भूमिका, मात्र आरक्षण बंद होऊ देणार नाही, शिंदे फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण, तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांचं उद्यापासून ठिय्या। विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका। नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। बाग, वैनगंगा, बावनथडी या नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय, 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासह उत्पादनाची मर्यादा नसणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।